हॅलो. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड 3, सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. स्टुडंट, टुडे वी विल लर्न लेसन नंबर 13, अवर डाएट, पार्ट 3. आपण आपला आहार या पाठाचा भाग 3 पाहणार आहोत. व्हरायटी इन फूड. व्हरायटी म्हणजे विविधता. इन फूड म्हणजे अन्न पदार्थातील विविधता. वी ईट ए लॉट और अ लिटिल डिपेंडिंग ऑन हाऊ हंग्री वी आर. दॅट इज अवर हंगर डिटरमाइन हाऊ मच वी ईट. हिअर वी आर थिंकिंग अबाउट द अमाऊंट वी ईट. म्हणजेच काय मुलांनो, की भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो. आपल्याला भूक नसेल त्यावेळेस आपण काय करतो, कमी खातो, आणि ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस आपण जास्त खातो. म्हणजे आपल्या भुकेवर पण आपल्याला आहार अवलंबून आहे ना, की आपण किती खातो ते. वी ऑल्सो नीड टू कन्सिडर विच फूड आयटम वी ईट. डिफरंट पीपल इन्क्लूड डिफरंट आयटम्स ऑफ फूड इन देअर डायट. बघा, निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. याचं कारण काय आहे पाहूया. इफ ओनली a certain combination of dishes is prepared every day, then we have to eat the same food all the time. Having such a meals would be a boring chore. So different dishes are prepared in turn. म्हणजेच आपण एका घरात रोज ठराविक पदार्थ बनवले गेले आणि तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील. जेवण कंटाळवाणे होईल म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात. बरोबर आहे. जर आपली आई रोज पोळी भाजी करत असेल तर आपण तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मग आई काय करते, तेच खायला लागायला नको म्हणून आई काय करते, आपल्या कधी इडली, कधी भजी, तर कधी गोड गुलाबजाम असे गोड वेगवेगळे पदार्थ बनवत असते. In regions where rice grow in plenty, rice becomes a major part of the diet of the people living there. म्हणजे इथे असं म्हटलं मुलांनो, की जर एखाद्या ठिकाणी भात भरपूर प्रमाणात पिकतो तर तेथील राहणाऱ्या लोकांच्या खाण्यात भात जास्त प्रमाणात असतो किंवा तांदळाची भाकरी जास्त प्रमाणात खाण्यात असते. इन रिजन्स वेअर ज्वार और बाजरा आर अ मेजर क्रॉप, पीपल इन्क्लूड मोर ऑफ भाकरी अँड इन देअर मिल्स. म्हणजे काय मुलांनो, की एखाद्या ठिकाणी एखाद्या भागात काय ज्वारी आणि बाजरीचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं, तर त्या ठिकाणी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी जास्त प्रमाणात जेवणात खाल्ली जाते. In certain regions, wheat is the major crop. People in those regions eat more chapatis. म्हणजे एखाद्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन जास्त घेतलं जात असेल तर तिथे चपाती जास्त प्रमाणात त्यांच्या जेवणात खाल्ली जाते, की जेवणात खाल्ली जाते किंवा खातात. फिश इज अवेलेबल इन प्लेंटी इन द सी. Therefore, the people in Konkan have a lot of fish in their diet. म्हणजे काय, तर समुद्रात भरपूर मासळी मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते. Depending on their seasons, we eat different vegetables and fruits at different times of the year. Accordingly, the food items in our diet also change. When there is a ceremony, special dishes are prepared. We make sweets especially when we celebrate a festival. आपण काय करतो मुलांनो, वर्षाकाठी ऋतुमानानुसार वेगवेगळ्या भाज्या, फळे वेगवेगळ्या
वेळी मिळतात आणि त्याप्रमाणे आपल्या आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो. आता उदाहरणार्थ आता सध्या हिवाळा हा ऋतू चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात काय आता आपल्याला फ्लावर, वाटाणा बाजारात येतो, तर आपण त्या भाज्या जास्त आपल्या आहारात खाल्ल्या जातात. एखादा समारंभ असेल तर वेगवेगळे अन्नपदार्थ आपण करतो. सणासुदीला आपण काय करतो, गोडधोडाचं जेवण करतो. What care should we take about our food? आता आपण काळजी कशी घ्यायची, बघा कशी काळजी घेणार आपण अन्न खाताना. आपल्याला सगळं अन्न खाल्लं पाहिजे. मग कोणती काळजी घ्यायची आहे तर ते पाहूया. इफ वी विश टू बी हेल्दी, कसं आपली प्रकृती चांगली हवी असेल, इफ वी विश टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाउट अवर डाएट. So we should eat all the dishes made at home. We must not avoid eating things merely because we don't like them. Sprouted pulses and leafy vegetables should be included often in our diet. बघा हा, जर आपल्याला आपली प्रकृती चांगली हवी असेल तर आपण आपल्या आहाराची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. मग त्यासाठी आपण घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत आणि न आवडणारे पदार्थसुद्धा खायचे नाहीत का, तर असं नाही करायचं आहे. ते सुद्धा पदार्थ खायचे आहेत. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी त्याचबरोबर पालेभाज्याही आपल्या आहारात वारंवार असल्या पाहिजे. वी शूड अल्सो हॅव योगर्ट अँड बटर मिल्क ओकेजनली, म्हणजे अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे. Newspapers and TV frequently advertise cold drinks. They also advertise many food products. We are tempted to buy them. They are tasty. Their wrappers are attractive, but that does not mean that they are also good for health. आपण वर्तमानपत्रातील किंवा दूरदर्शनावरील शीतपेयांच्या जाहिराती पाहतो. अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात आणि मग ते पाहून आपल्याला त्या विकत घ्यावा असा मोह पडतो. मग ते पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात असतात. वेस्टर्न म्हणजेच कवरमध्ये मिळतात, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतील असे नाही. थँक्यू.